पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत केलेल्या आवाहनानंतर देशभरातील विविध शासकीय विभागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळते. अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि सरकारी संस्थांनी वाहनांचा ताफा कमी करून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनीही इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते. महापालिका आयुक्तांच्या वाहन सेवेत सध्या स्कोडा ही गाडी असून त्यांच्यासाठी नवीन इलेक्ट्रिकल वाहन खरेदी करण्याचा विचार आहे. खुद्द आयुक्तांनी हे वाहन वापरण्याची इच्छा प्रकट केल्यानंतर शुक्रवारी महिंद्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनाची ट्रायल घेण्यात आली. रात्री 8 वाजता महापालिका मुख्यालय ते आयुक्तांचे निवासस्थान अशी या वाहनाची ट्रायल घेण्यात आली असल्याची माहिती मिळते. त्यामुळे ट्रायल घेतलेली गाडी पसंत पडली की आणखी अन्य गाडींची ट्रायल घेतली जाईल. याबाबत काही स्पष्टता नसली तरी सोमवारनंतर इलेक्ट्रिक वाहन आयुक्तांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती मिळते. महापालिका आयुक्त स्वतः इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणार असल्याने प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही यापासून प्रेरणा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सरकारी पातळीवर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्यास इंधनांवरील खर्चात मोठी बचत होण्यासोबतच प्रदूषण नियंत्रणालाही मदत होणार आहे. विशेषतः मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा उपाययोजना महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. मुंबई महापालिकेच्या ताफ्यात सध्या 220 वाहने असून त्यातील पेट्रोल व इलेक्ट्रिक संयुक्त आधारित 06 वाहने तर निव्वळ इलेक्ट्रिक 36 वाहनांचा समावेश आहे. पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहन या संयुक्त सुविधा असलेल्या 6 वाहनांचा वापर महापौर आणि अतिरिक्त आयुक्त पदावरील अधिकारी करत आहेत. मुंबई महापालिकेच्या सर्वोच्च प्रशासकीय पदावरील अधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय प्रशासनाच्या हरित आणि शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जाते. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, मुंबई.